नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं सायन्स 1 म्हणजे विज्ञान 1 विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं की मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हने कशा प्रकारे ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 19 वरती 2 प्रश्न दिलेले आहेत, थिंक अबाउट इट म्हणून. पहिला प्रश्न आहे, देअर आर सम वॅकंट प्लेसेस इन द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. इन सम ऑफ दिस प्लेसेस द ॲटॉमिक masses आर सीन टू बी प्रेडिक्टेड. एनलिस्ट 3 ऑफ दिस प्रेडिक्टेड ॲटॉमिक masses अलॉंग विथ देअर ग्रुप अँड पिरियड. याचा अर्थ मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत अनेक ठिकाणी रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. तुम्हाला या टेबलमध्ये दिसत असेल की बऱ्याच ठिकाणी रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत. तर त्यापैकी काही ठिकाणी फक्त अणुवस्तुमानांचे भाकीत केलेले दिसते. भाकीत म्हणजे एक प्रकारचं भविष्य, की भविष्यामध्ये असा अणुंक असलेला एखादा मूलद्रव्य शोधला जाईल, अशा प्रकारचे भविष्यच जणू त्या मेंडेलिव्हने केले होते. ही भाकीत केलेली 3 अणुवस्तुमाने त्यांच्या गण आणि आवर्तासहित सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या टेबलकडे नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ॲटॉमिक मास 44 म्हणजे 44 फक्त नंबर दिलेला आहे. ग्रुप 3 आणि पिरियड 4 म्हणजे तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि चौथ्या पिरियडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथं फक्त नंबर दिलेला आहे इक्वल टू 44, मात्र नाव दिलेलं नाही. जसं इतर ठिकाणी नाव दिलेले HLI BCN अशा प्रकारे त्या ठिकाणी नाव दिलेलं नाही, फक्त इक्वल टू 44. याचा अर्थ काय की मेंडेलिव्हने या मूलद्रव्यांबद्दल प्रेडिक्शन केलेलं होतं, भविष्य सांगितलेलं होतं की भविष्यामध्ये अशा प्रकारचा मूलद्रव्य शोधला जाईल ज्याचं ॲटॉमिक मास हा 44 असेल. तसंच दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर ग्रुप 4 आणि पिरियड 5 यामध्ये सुद्धा इक्वल टू 72 असं दिलेलं आहे, आणि ग्रुप 7 आणि पिरियड 6 मध्ये सुद्धा इक्वल टू 100 असं दिलेलं आहे. अशा प्रकारचे 3 मूलद्रव्य या ठिकाणी आपल्याला या टेबलमध्ये दिसत आहे की यांचं फक्त प्रेडिक्शन केलेलं आहे, मात्र त्यांचं नाव अजून माहीत नाही आहे आणि भविष्यात ती मूलद्रव्य शोधली गेली. दुसरा प्रश्न आहे पहा, ड्यू टू अनसर्टन्टी इन द नेम्स ऑफ सम ऑफ द एलिमेंट्स a question mark is indicated before the symbol in the Mendeleev's periodic table. What are such symbols? म्हणजे या टेबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर काही मूलद्रव्यांची नावं अनिश्चित असल्याने त्यांच्या संज्ञामागे प्रश्नचिन्ह दाखवलं आहे. तुमच्या असं लक्षात येईल की काही ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसतंय, क्वेश्चन मार्क दिसतोय. तर अशा संज्ञा कोणत्या त्या तुम्हाला सहज सांगता येईल या टेबलमध्ये पाहिल्यानंतर. जसं ॲटॉमिक मास नंबर 88 असलेला YT, तसंच ॲटॉमिक मास नंबर 138 असलेला DI, ॲटॉमिक मास नंबर 140 असलेला CE, ॲटॉमिक मास 178 असलेला ER आणि ॲटॉमिक मास नंबर 180 म्हणजे 180 असलेला LA. हे जे मूलद्रव्य यांच्या नावाजवळ क्वेश्चन मार्क्स दिलेले आहे. याचा अर्थ काय तर यांचे जे ही नावं आहेत ही अजून ठरलेली नाहीत, ही नावं अनिश्चित आहेत. नंतर काही कालानंतर त्यांची ती नावं त्या ठिकाणी निश्चित झाली आणि हे जे चिन्ह आहेत हे काढून त्या ठिकाणी त्यांचे संज्ञा फॉर्म्युला लिहिला गेला. सो स्टुडंट्स, नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. म्हणजे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे चांगले गुण होते, त्याने जी सारणी तयार केली, टेबल तयार केला, तर त्याच्यामध्ये कोणते मेरिट्स आहेत हे आपण पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, सायन्स इज अ प्रोग्रेसिव्ह. देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय युजिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. These characteristics of science are clearly seen in the Mendeleev's periodic table. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की विज्ञान हे प्रगतिशील आहे. विज्ञानामध्ये सतत प्रगती होत असते, नवीन नवीन शोध लागत असतात.
प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना जो निष्कर्ष शोधलेला असतो त्याला सुधारण्याची मुभा, म्हणजे त्याला आपण नंतर सुद्धा सुधारू शकतो, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स नियम आणू शकतो, अशी मुभा या ठिकाणी विज्ञानात आहे. आणि हेच आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये हे स्पष्ट दिसतात. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that information available till then was not final but it could change. As a result of this, Mendelev's periodic table demonstrates the following merits. म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत हा नियम सर्व ज्ञात, म्हणजे त्यावेळेस माहीत असलेल्या शोध लागलेल्या सर्व मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने त्यावेळेसपर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यामध्ये बदल होऊ शकतो या विचारातून त्याने त्याची सारणी, त्याचा तक्ता तयार केला. म्हणजे त्याने जो टेबल तयार केलेला होता त्याच्यामध्ये आणखी दुरुस्ती करण्याची शक्यता होती आणि तशी त्या ठिकाणी योजना सुद्धा होती. तर यामध्ये आपण त्याचे मेरिट्स पाहणार आहोत. पहिला मेरिट्स आहे म्हणजे पहिला गुण आहे, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वेअर रिवाइज सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पिरियोडिक टेबल इन अकॉर्डन्स विथ देअर प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, द प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम 14.09 was changed to correct value 9.4 and beryllium was placed before boron. याचा अर्थ गुणधर्मांप्रमाणे आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासले गेले आणि ते दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ, बेरिलियमचे आधी ठरवलेले जे 14.09 हे अणुवस्तुमान होतं ते नंतर दुरुस्त केले गेले आणि ते 9.4 अशा प्रकारे दुरुस्त केले आणि मग त्याची जागा बदलली आणि बेरिलियमला या तक्त्यामध्ये, या टेबलमध्ये बोरॉनच्या आधीची जागा दिली गेली. सेकंड मेरिट इज मेंडेलिव्ह केप्ट वॅकंट प्लेसेस. वॅकंट म्हणजे रिकाम्या जागा. वॅकंट प्लेसेस इन द पिरियोडिक टेबल फॉर एलिमेंट्स नॉट डिस्कवर्ड टिल देन. 3 of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum, Ica silicon from the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. Not only this, but their properties were also predicted. Later on, these elements were discovered and named as scandium, gallium and germanium respectively. The properties of these elements matched very well with those predicted by Mendeleev. You can see in the table 2.4. Due to this success, all were convinced about the importance of Mendeleev's periodic table and this method of classification of elements was accepted immediately. मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीमध्ये काही रिकाम्या जागा सोडल्या होत्या आणि त्या रिकाम्या जागा कोणासाठी सोडल्या होत्या की त्याला माहिती होतं भविष्यामध्ये काही मूलद्रव्य शोधले जातील की जे मूलद्रव्य या रिकाम्या जागांमध्ये आपल्याला बसवता येतील. मग इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन असे त्याने तात्पुरते नावं दिली गेली आणि भविष्यामध्ये ती नावं बदलली. त्यांचा अणुवस्तुमान त्याने ठरवलेला होता 44, 68, 72 अशा प्रकारे. आणि खरोखर नंतर तशा मूलद्रव्यांचा शोध लागला आणि त्यांना नावं दिली गेली स्कॅन्डियम. म्हणजे इका बोरॉन जो होता ज्याचं भविष्य त्याने सांगितलं होतं त्याला स्कॅन्डियम नाव दिलं. इका ॲल्युमिनियम जो होता त्याला गॅलियम नाव दिलं गेलं आणि इका सिलिकॉन जो होता त्याला जर्मेनियम असं नाव देण्यात आलं आणि त्यांना त्या रिकाम्या जागेमध्ये बसवण्यात आलं. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हने सांगितलेल्या भविष्याची बाकीताशी तंतोतंत जुळलेले आढळले. याची एक उदाहरण म्हणून इथं तुमच्या पुस्तकात तक्ता दिलेला आहे, इका ॲल्युमिनियम आणि गॅलियम. म्हणजे मेंडेलिव्हने ज्याचं भविष्य सांगितलं होतं त्याचं नाव होतं इका ॲल्युमिनियम आणि खरोखर तो मूलद्रव्य शोधल्या गेल्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्याला नाव दिलं गेलं गॅलियम आणि त्याचे जे गुणधर्म होते जसं अणुवस्तुमान, घनता, द्रवणांक, सूत्र हे जो त्या मेंडेलिव्हने सांगितल्याप्रमाणेच निघाले. तिसरं मेरिट आहे बा
there was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. However, when noble gases such as helium, neon, and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. म्हणजे मेंडेलिव्हची जी मूळ आवर्त सारणी होती, म्हणजे तुम्ही ही जी आवर्त सारणी पाहतात याच्यामध्ये जे राजवायू असतात म्हणजे इनट गॅसेस, नोबल गॅसेस जे असतात, निष्क्रिय वायू जे असतात, त्यांच्यासाठी जागा ठेवलेली होती. परंतु 19व्या शतकाच्या शेवटी जेव्हा यांचा शोध लागला, जसं हेलियम, निऑन, आर्गॉन हे राजवायू आहेत, म्हणजे नोबल गॅसेस आहेत, निष्क्रिय वायू आहेत, यांचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला, म्हणजे हा जो तक्ता तुम्हाला दिसत आहे याला धक्का न लागू देता, याच्यामध्ये काही बदल न करता एक शून्य गण निर्माण केला. शेवटी या सारणीच्या शेवटी एक कॉलम तयार केला आणि त्यामध्ये ते राजवायू बरोबर बसवण्यात आले.